रोजच्या जेवणासाठी आज मी बनवते तोंडली आणि बटाट्याची भाजी। तोंडली आणि बटाट्याच्या उभ्या पातळ फोडी करून घेतल्या। अशा फळभाज्या म्हणजे फ्लॉवर, दोडका, भोपळा ह्या आधी थोड्या वाफेवर शिजवून घ्यायच्या म्हणजे चव भारी लागते। आता फोडणीसाठी कढईत घातलं तेल, तेलावर घातलं राई, जिरं, हिंग, हळद, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली। आता ही भाजी घातली त्यामध्ये। चवीपुरतं मीठ घालून भाजी व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे फोडणीचे मसाले भाजीला सर्व बाजूने लागतील। तेलावर अशी 2 मिनिटं भाजी परतली की त्यावर झाकण ठेवायचं। झाकणावर पाणी घालायचं आणि मंद गॅसवर भाजी 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायची। अंगच्या पाण्यातच ही भाजी थोडी शिजते। आता झाकणावरचं गरम पाणी भाजीत ओतायचं, वर पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिट भाजी शिजवून घ्यायची। एकदम जास्त पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालून झाकून शिजवायची भाजी। छान अशी मऊ शिजली की त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला, मिरची पावडर घातली तरी चालेल। भाजी छान शिजली आहे पण थोडी कोरडी वाटली म्हणून असा पाण्याचा हबका मारला। त्यावरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची। खोबरं आवडत नसेल तर फक्त कोथिंबीर घाला। भाजीच्या पाण्यातच वाफेवर ही भाजी बनते त्यामुळे छान चविष्ट बनते। यासोबत मी आज बनवली आहे ज्वारीची भाकरी आणि आंब्याचा सीझन आहे म्हणून आंबा। अशी भाजी करून खा आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।